छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भागावरून आता मंत्री उदय सामंत यांनी इशारा दिलेला आहे। चित्रपट जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशा प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील मंत्री उदय सामंत यांनी दिलेला आहे। चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर तात्काळ काढून टाकावं असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील सामंत यांनी दिला आहे। मंत्री उदय सामंत यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनवणे ही आनंदाची गोष्ट आहे। छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत। मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केलेली आहेत। हा चित्रपट तज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा, त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे। महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही। चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीनं याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिलेला आहे। छावा चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे। मराठा क्रांती मोर्चानं या चित्रपटातील गाण्यावरून आक्षेप घेतलेला होता। या गाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा डान्स दाखवण्यात आलेला होता आणि या डान्सलाच आक्षेप घेण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील इशारा दिलेला आहे। या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह काही असेल तर ते काढून टाकावं, अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊन देणार नाही अशा प्रकारचा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। छावा चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे। छावा चित्रपटामधील एका नृत्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे। काल मराठा क्रांती मोर्चानं या नृत्याला, या गाण्याला विरोध केलेला होता, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे नृत्य करताना दाखवण्यात आलेला आहे। आणि याच गाण्याला काल मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलेला होता आणि त्यानंतर यामध्ये आता मंत्री उदय सामंत यांनी उडी घेतलेली आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन देणार नाही अशा प्रकारचा इशाराच दिला आहे।